महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी उपदेश केलेला त्यांचा धम्म आणि श्रावक संघ या तीनही रत्नांना सर्वप्रथम मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना त्रिवार पंचांग प्रणाम। राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना त्रिवार पंचांग प्रणाम। आणि ज्या ज्या महामानवांनी लोकांचं कल्याण झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे म्हणून आपलं आयुष्य खर्ची केलं, मग ते कोणत्याही जातीपंथ धर्माचे असो, त्या सर्वांना वंदन। आणि ज्यांनी ज्यांनी मला चांगला मार्ग दाखवला, ते माझे गुरु असो, कल्याण मित्र असो, त्या सर्वांना जय भीम करतो। आणि आईवडिलाला वंदन करून या ठिकाणी उपस्थित असलेले गंगाजळी या ठिकाणी दर रविवारी चला बौद्धविहारी या कार्यक्रमाच्या निमित्त असलेले आमचे सर्व भारतीय बौद्ध महासभेचे तालुका ग्रामीण सर्व पदाधिकारी, उपासक आणि उपासिका या सर्वांना जय भीम करतो। तृष्णा ही अशी आसक्ती निर्माण करते की ती मानवाला कोणत्याही गोष्टीमध्ये लोभ आणि तृष्णा निर्माण करते आणि ती पाहिजे करते आणि त्यामध्ये आपण गुंतून जातो। तृष्णा मुळातच हे दुःखाचं कारण आहे। कसं दुःखाचं कारण आहे? आपल्याला माहित आहे 4 आर्य सत्य। सगळ्यात पहिले दुःख हे आर्य सत्य आहे, दुसरं दुःख समुदाय आहे, तिसरं दुःख निरोध आहे आणि चौथं दुःख निरोधागामी पटिपदा म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे। तर दुःख समुदायामध्ये काय म्हणतात तथागत? दुःख समुदाय म्हणजे दुःखाची उत्पत्ती कशी होते, ते उत्पन्न कसं होते। दुःख तर आहे पण दुःखाची उत्पत्ती, दुःख उत्पन्न कसं होते? इदको पण भिक्कवे दुःख समुदाय आर्य सत्य। हे भिक्खूंनो, दुःख उत्पन्न होणे, दुःख समुदाय हे काय आहे? एक आर्य सत्य आहे। कसं आर्य सत्य आहे? यावतना अनुभविका नंदीराग सहगता तत्रा तत्रा नंदी नंदिती सेयतित्त कामतन्ना भवतन्ना विभवतन्ना। काय म्हणतात भगवंत? ही जी तृष्णा आहे ही वारंवार उत्पन्न होणारी आहे, जिथे तिथे सुख शोधणारी आहे आणि काम आणि लालसेने युक्त असणारी ही पुन्हा पुन्हा उत्पन्न करते विकाराने। काम आणि लालसेने काय? विकाराने युक्त असलेली आहे। जसं काय म्हणतात? कामतन्ना म्हणजे काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा, ह्या 3 तृष्णा आहेत। ह्या 3 तृष्णा कशा आहेत? काम तृष्णा। काम तृष्णा म्हणजे काय? काम लालसा कोणत्याही विषयात। जसे आपल्याला काय आहे? पंच इंद्रिय आहे, 5 इंद्रिय आहे। आपला जे काही आपलं शरीर आहे त्या शरीरामध्ये आपले जे 5 इंद्रिय आणि 1 मन हा जे इंद्रिय आहे ते बाह्य जगाशी काय करतात? आपल्याला संपर्क करते। आता डोळेच नसते, कोणाला कोणी दिसलं असतं काय? नाही दिसलं असतं। कानच नसते तर माझा आवाज तुमच्या कानाला ऐकू आला असता काय? नाही आला असता। बरोबर आहे की नाही? आपल्याला चवच नसते तर जे काही खात आहे त्याची चव समजली असती काय? म्हणजे काय होऊन राहिलं? शरीर आहे तर जी काही त्वचा आहे त्याच्यामुळे काय आपण बसलो त्या ठिकाणचा आपल्याला काय स्पर्शीचा काय होते? आपल्याला स्पर्श होत आहे। या सगळ्याची जी काही अनुभूती होते ती काय अनुभूती होते? दुःखद होते किंवा सुखद होते। बरोबर आहे की नाही? म्हणजे जी काही सुखद होते ती काय करते? आपल्याला आवडणारी निर्माण, त्याप्रती काय होते? आवड निर्माण होते। आणि जी दुःखद आहे तिच्याप्रती आवड निर्माण होते काय? ती नाही पाहिजे, नको नकोशी, ती नको आहे मला। आपण काय म्हणतो? अरे ही मला आवडत नाही गोष्ट, ती नको। ती मग आवाज, चांगला आवाज असेल तर आपण घेतो, चांगला आवाज नसेल, कर्कश आवाज असेल तर आपण काय करतो? त्याचा ही आवाज नको। चांगली भाजी, चांगलं खाले असलं तर हे चांगलं आहे म्हणून अजून खातो। बरोबर आहे की नाही? जे काही चांगलं डोळ्याने दिसते ते हवं असं वाटते। ह्या सगळ्या गोष्टी 5 इंद्रिय असल्यामुळे त्याचा बाह्य जगाशी संबंध होते, म्हणून आपल्याला काय होते? त्या दुःखद किंवा सुखद वेदना होत राहतात। यामधूनच काय होते? लालसा उत्पन्न होते, पाहिजे असेल तर अधिक पाहिजे, लोभ उत्पन्न होते, अधिक लोभ उत्पन्न होते। ह्या गोष्टी काय आहे? ह्या विकारानं, लोभ आणि विकारानं कशा आहे? त्या युक्त आहे आणि त्या पुन्हा पुन्हा उत्पन्न करणाऱ्या आहे। एवढ्या काय उत्पन्न करते की ती हे सगळ्या 5 इंद्रिय आहे त्याच्याशी संलग्न असलेले, म्हणजे काम लालसा म्हणजे काय? नुसतं हेच नाही तर काय? एकमेकाशी संबंध, स्त्री पुरुषाचा संबंध, स्त्रीला पुरुषांचे संबंध आवडतात, पुरुषांना स्त्रीचे संबंध आवडतात, त्यांचे एकमेकाचे जे स्पर्श करणं असते ते आवडतात। हे काय आहे? सगळं लालसा उत्पन्न करणारी आहे। आणि या लालसेपुढे मग काय होते? ती अधिक लालसा उत्पन्न केल्यामुळे तृष्णेमध्ये एवढा घडून जाते का ती आपल्याला समजतही नाही का आपल्याला तृष्णेनं कसा विळखा घातला।
म्हणजे कसा विचार करता. आता तृष्णेचे आपण काही उदाहरण पाहू. तृष्णेचे एवढे भयानक उदाहरण आहे की आपण जर त्याचा विचार केला आपल्याला आपल्या जीवनामध्ये समजतही नाही ही तृष्णा आपल्याला आली कशी आणि त्यानं आपल्याला विळखा टाकला कसा आणि आपण त्याच्या मोहात त्याच्या पडलो कसं. जसं एखादं घर आहे, एखाद्या घरी आपण काम करत असताना आपल्याला काय एखादी आपल्याला टीव्ही पाहिजे नसत. टीव्ही पाहिजे आपण काय करतो, कष्ट करतो, काम करतो, टीव्ही घेतो. कुठपर्यंत त्याची तृष्णा असते, जिथपर्यंत ती टीव्ही घेत नाही तोपर्यंत काय पाहिजे, टीव्ही पाहिजे पाहिजे पाहिजे. एकदा ती टीव्ही घेतली, घरात आणली, लावली आणि 2-4 दिवस पाहिली का तिची तृष्णा त्याविषयी संपून जाते. मग काय, अरे मग दुसरं, मग काय करते, मग काय करते, दुसरी तृष्णा उत्पन्न करते. टीव्ही झाली ना बाबा, आता काय घेतले पाहिजे, एसी घेतला पाहिजे. मग एसी प्रती माणूस काम धंदा करते, अमुक करते, टमुक करते. मग काय एसी कुठपर्यंत त्याची तृष्णा असते, जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत. घेतल्यानंतर त्याचा काही अनुभूती घेतली का मग त्याच्याप्रती पण म्हणजे एक तृष्णा संपली का मनामध्ये दुसरी उत्पन्न होऊन जाते आणि यामध्येच माणूस गुरफटून जाते. दुसरं तिसरं काही नाही, यामध्ये असा गुरफटून जाते की त्याच्यातून बाहेर तो निघाले पाहतो तर निघत नाही. मग असंच होते. एखाद्यानं घर बांधावं, घर बांधल्यानंतर त्याचं समाधान होते काय, मग त्याच्या आवश्यकतेनुसार घेतलंच पाहिजे. बरोबर आहे की नाही. आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे तेवढी घेतलीच पाहिजे. पण एखाद्याने एखादं घर बांधलं, घर बांधल्यानंतर मला सांगा त्याच्यात त्याचं समाधान नाही झालं, पैसा आला, अजून एक वरचा बंगला चढवते. कायसाठी, घर भाड्यानं गेलं पाहिजे, मग अजून पैसे आले पाहिजे, मग त्याच्यात अजून समाधान नाही होत, अजून एखादा प्लॉट घेईन, अजून एखादं घर घेईन. म्हणजे त्याच्यामध्ये आणि समाज कार्यामध्ये जर ये म्हटलं तर येत नाही. म्हणजे तृष्णेचा विळखा एवढा असते का तो असमाधानी होऊन जाते. एवढी भयानक कशी असते तृष्णा असते. मग या तृष्णेमध्ये काय आपण पंचशिलाचं पालन आपण काय करतो, यात विनयभंग होते. तृष्णेमुळे काय होते, शिलाचं पालन केलं जात नाही. पैसा नसला तर मग कुठं अरे मला ती गरज आहे, ती गोष्ट पाहिजे, काय करते, चोरी केल्या जाते. मग शिलाचा काय भंग झाला की नाही झाला, चोरी केल्या जाते, विनयभंग होऊन जाते, कधी व्यभिचार होऊन जाते त्या तृष्णेपोटी. एवढा भयानक आहे काय तृष्णेचं विळखा आहे. आणि दारू पण पिल्या जाते. बरोबर आहे की नाही. ही काम लालसा, ही जी आसक्ती आहे वारंवार त्याच्यामध्ये उत्पन्न होते, तर दारू पण पिल्या जाते. आणि दारूमुळे काय होते, आपलं जीवन व्यस्त होऊन जाते. दारूमुळे कोणत्या गोष्टी वाईट होते, आपली बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. बुद्धी तर भ्रष्ट होते, संपत्तीचा पण काय होते, नाश होते आणि शील पण भ्रष्ट होऊन जाते. या दारूमुळे एवढे काही भयानक अशा गोष्टी होते. म्हणजे दारुड्या माणसाची म्हणजे दारुड्या माणूस कसा असते तुम्हाला सांगतो. एका दारुड्याची तुम्हाला गोष्ट सांगतो. एक माणूस काय करते, दारू पेते, तो शौकासाठी दारू पेतच राहते आणि काय करते, एवढा होते, चालताना येताना काय करते, असा तसा कसा चालते, रस्त्यानं आडवा तिडवा चालत राहते आणि गाणं कधी गाणंही म्हणते, मुझको यारो माफ करना मैं नशे में हूं. आता गाणंही म्हणत राहते. एवढ्यात काय होते, त्याचा तोल सांभाळता काय गटारात जाऊन पडून जाते. गटारात पडला का मग तो असा चाल पडत राहते, उठाचा प्रयत्न करते. उठता काय होऊन जाते, त्याच्या हातात काही शेपटी येऊन जाते. कोणाची शेपटी येते, म्हशीची शेपटी येते. म्हशीची शेपटी आल्याबरोबर काय त्याला आठवण होते, काय म्हणते त्याच्या बायकोले, मंजुळे म्हणते दररोज तू म्हणते केसाचा काय होता, जुळा बांधत होती म्हणते, आज काय वेणी केली आहे म्हणते. म्हणजे त्या म्हशीच्या शेपटीला काय म्हणते, ते वेणी बायकोची आणि त्या मंजुळेले म्हैस म्हणते. सांगा, अशी जी दारुड्याची गोष्ट आहे. म्हणजे त्या दारू पिल्यानं आपलं काही भलं होते काय नाही. म्हणजे बुद्धी भ्रष्ट झाली का नाही, माणसाच्या मनात काय राहते आठवण नाही राहत. ह्या गोष्टी अशा दारूमुळे होते. म्हणून बाबासाहेब आपण काय म्हणतो, बाबासाहेबाला आपण काय म्हणतो, वडील मानतो. पण बाबासाहेब कसे होते, शिलाचं पालन करणार होते. काय म्हणायचे बाबासाहेब, माझा शत्रू देखील माझ्यावर बोट ठेवू शकत नाही इतके माझं शिलगा आहे, मजबूत आहे. मग आपण त्याचे वडील म्हणतो, आपले पुत्र कसे असले पाहिजे, आपण पेलो पाहिजे का दारू नाही. गावागावात पाहिलं तर आता दारूचं प्रमाण या पोरांमध्ये फारच वाढलं. इतकं वाढलं की त्यांना समजून नाही राहिलं की याचा आपण त्याग केला पाहिजे. अरे आपण ज्या समाजातून आलो, ज्या समाजाचा उद्धार बाबासाहेबांनी केला, त्या समाजाचा उद्धार करत असताना आपल्या बाबासाहेबांनी कधी वाईट गोष्टीले हात लावला नाही. आणि आपण जर हात लावत असेल तर खरंच आपण त्यांचे पुत्र म्हणण्याजोगते आहे काय, नाही आहे. म्हणून बाबासाहेबांचं आपल्याला जर काम करायचं असेल तर आपण दारूचा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. अजून तृष्णेची कशी गोष्ट आहे, तृष्णा एवढी आपल्याला भयंकर एक जाळ्यात टाकून देते. एखादा माणूस काम करणार असते, बाबासाहेबाचं काम करते. मग एखादा माणूस काय म्हणते, समजा कवाडे साहेब आहे, आले माझ्या घरी आणि म्हटलं, मेंढे साहेब चला ना, आपल्याला बाबासाहेबाचं काम करायचं आहे. मी काय म्हणेन, आता मला जर करायचं नसेल, माझ्या मनात आहे करायचं, पण मी काय ते तृष्णेचा एवढा विळखा कसा काम करते माहिती आहे काय.
अरे बाबा आता माझं शिक्षण चालू आहे, मग नोकरी गिकरी लागल्यावर मला काही काम नाही आहे, नोकरी लागल्यावर काय माझी इच्छा आहे, मी केलं पाहिजे. बरं ठीक आहे. मग काही दिवसानं याला नोकरी लागते, लग्न होते, मग अजून काही दिवसानं कवाडे साहेब येते, चालना म्हणते आता बाबासाहेबाचं काम करावं लागते, म्हणते समाजात काहीतरी आपलं देणं लागते, काहीतरी केलं पाहिजे. हो ना म्हणते, बिलकुल म्हणते. पण आताच तर लग्न झालं, आताच तर नोकरी झाली, बरोबर आहे की नाही. हे म्हणते आता एवढं काम लागलं म्हणते का ड्युटीहून येताना एवढं थकून जातो म्हणते का वेळच भेटत नाही म्हणते, हे थोडंसं सावरू द्या म्हणते, मग येऊ म्हणते, मग मी जोमानं काम करतो म्हणते. मग ठीक आहे म्हणते. मग याची इच्छा असते, पण तृष्णा कशी विळकाट घालते. मग काही दिवसांनी अजून येते, अरे म्हणते ते लेकरायला सोडा लागते, ट्युशन न्यावं लागते, वेळच भेटत नाही, ती इथं बदली झाली, काय करावं म्हणते, बायकोच्या मागे एवढे कामं असते, तिले नेऊन द्यावं लागते, अमुक करावं लागते, एवढे बहाणे सांगते. ही काय आहे, तृष्णा आहे. आपल्याला समजतच नाही तृष्णेनं कसं आपल्याला विळका घातला तर एवढे हे म्हणजे तो त्या तृष्णेमुळे काय बहाणे सांगत राहते. मग म्हणते पुढं म्हणते करू म्हणते आपण, आता हे सगळं उद्या म्हणते, घर बांधायला लागते म्हणते, आताच तर लागलं म्हणते नोकरीवर म्हणते, काही पैसा गिसा जमला, हे सगळं कामधंदे झाले म्हणजे करू म्हणते. मग 40-45व्या वर्षी अजून येते, चालला म्हणते आपल्याला काम करायचं आहे म्हणते बाबासाहेबाचं. अरे बाबा काय विचारता म्हणते, त्या पोराले म्हणते एवढे पैसे द्यावे लागते, माई कंबर हे दुखून राहिली, मान हे दुखून राहिली म्हणते, वेळच भेटत नाही म्हणते. आता म्हणते रिटायर झाल्यावर नक्की काम केल्याशिवाय राहू नाही म्हणते. मग रिटायर झाल्यावर येते चला म्हणते आता काम करू. आता म्हणते मले बीपी आहे, मले शुगर आहे, मायाकडून चालणंच होत नाही, माया पायामध्ये एवढं दुखणं आहे. आता मला सांगा हे काय झालं, हे सगळं काय आहे, तृष्णा एवढं तृष्णा आपली घर करून टाकते का आपल्याला बहाणे सांगायला मजबूर करते. वास्तविकता त्याची मनात इच्छा असते का नाही बा आपलंही काही समाजाला देणं घेणं, आपण काही काम केलं पाहिजे, पण करू शकत नाही, कारण की तो एवढ्या त्या संसारामध्ये गुरफटून जाते का त्याला वेळच देत नाही. म्हणून म्हणतो धन्य आहे ते जे लोक संसारामध्ये काम करत असताना बाबासाहेबाचं काम करते, मग ते कोणतेही असो, सामाजिक असो, धार्मिक असो, राजकीय असो, परंतु आपल्या संसारामधून वेळ काढून थोडं का होईना बाहेर येतात आणि बाहेर काम येऊन समाजामध्ये काही ना काही त्या गोष्टीचा, बाबासाहेबाच्या विचाराचा प्रसार करतात, बुद्ध धम्माचा, तत्वज्ञानाचा विचार सांगतात. ते धन्य आहे. बाबासाहेब सुद्धा म्हणतात ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणे ही ज्यांना जाणीव आहे ते धन्य हो. बाबासाहेब काय म्हणतात, मला व्यक्तीशी असं कोणताही व्यक्ती आवडत नाही, मला जे माझे कार्य करते तोच मला आवडते. मग आपण तर पुत्र म्हणतो, कोणत्याही पुत्राला असं वाटते का माझ्या वडिलांनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. मग बाबासाहेब काय म्हणतात, जे माझं कार्य करते ते मला आवडते. मग आपलं काम असलं पाहिजे का आपण त्याचं काम केलं पाहिजे. अरे हे तर काम चालूच राहते संसारामध्ये, हे जीवनामध्ये चालूच आहे, परंतु यासोबतही आपण थोडासा वेळ जर काढला तर आपण काम करू शकतो. एवढी घट्ट तृष्णा आहे का त्याचं उपादान कधी बनते, त्याचा विळखा, तृष्णेचा एवढा विळखा आपल्याला तृष्णा काय हे समजूनच घेत म्हणजे समजतच नाही. अशी ही तृष्णा आपल्याला काय करते, काम आणि लालसेने युक्त असते. अधिक ते लोभ आणि विकाराने युक्त असल्यामुळे अधिक त्यामध्ये रममान होते आणि त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. बाहेर पडण्यासाठी हा धम्मा आहे का कसं आपण बाहेर पडलं पाहिजे, कसं आपण समाजात येऊन आपण आपलं कार्य केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. या गोष्टी आहे. पुन्हा तृष्णेचं तुम्हाला उदाहरण देईल. भगवंताच्या काळामध्ये एक तिष्ठ नावाचे काय होते, भिक्षू होते. ते त्यांना काय घेतलं, एका कार्यक्रमामध्ये त्यांना काय भेटलं, चिवर भेटलं. चिवर भेटल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांना फारसं असं काही चिवर आवडलं नाही, तर त्यांनी काय केलं, आपल्या बहिणीकडे चिवर देऊन दिलं. परंतु त्यांच्या बहिणीनं काय एवढं चांगलं ते चिवर म्हणजे चिवराचा कापड भेटला होता आणि त्या कापडाचा काय केलं, त्यांनी चिवर तयार केलं. हे चिवर एवढं चांगलं दिसलं की त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना आनंद वाटला का चिवर खरंच चांगला आहे, आता मी घालीन. ह्या अपेक्षेनं त्यांनी ते चिवर घेतलं आणि रात्रभर काय केलं, ते त्याच्यामध्येच राहिलं. उद्या मी ते चिवर आंघोळ केल्यानंतर घालीन, इथं जाईन तिथं जाईन, दाखवीन. म्हणजे त्या चिवरमध्ये हे झाले आणि याच्यामध्ये गुंतून एवढे पडले का त्याच्यामध्ये रात्री त्यांचा त्या तृष्णेमध्ये, चिवराच्या तृष्णेमध्येच काय झाला, मृत्यू झाल्यामुळे काय झालं, मृत्यू झाला आणि त्यांचा जन्म काय झाला, त्याच्या आसक्तीमध्ये भयानक कशी आसक्ती असते, त्या चिवराच्या आसक्तीमध्ये मृत्यू झाल्यामुळे त्यांचा माहिती आहे का जन्म कायच्यात गेला. ते वस्त्र किडे जे असते का नाही, कपड्यामध्ये जे किडे असतात का नाही, त्या किड्यात त्यांचा जन्म झाला आणि वस्त्रकिड्या म्हणून त्या चिवरामध्येच जन्म झाला त्यांचा. एवढी भयानक आहे. आपण म्हणतो ना बाप्पा म्हातारा माणूस एखादा असतात, काय म्हणते म्हातारा म्हणून, मी माझ्या पोराचं लग्न पाहिलं पाहिजे, आता नाताचं लग्न जुळलं म्हणजे मी मरीन, अमुक जाईल अमुक. म्हणजे ते म्हातारे माणसं काय करते, तृष्णेमध्ये राहतात आणि ही तृष्णा एवढी भयंकर आहे, याच्यामध्ये कधी राहायचं नाही. अजूनही शिका तुम्ही. जे काही म्हातारा असते माणूस काय म्हणते, माझ्या नातींचं लग्न झालं पाहिजे, त्याचं लग्न या मी पाहिलं पाहिजे, तो अमुक झाला पाहिजे, तमुक झाला पाहिजे. या तृष्णे ही काय एवढी भयानक तृष्णा आहे का आपल्याला समजून घेत नाही का या तृष्णेच्या विळख्यामध्ये पडून आपली दुर्गती होते.
उलट आपण काय केलं पाहिजे, म्हाताऱ्या माणसाले धम्मामध्ये विलीन केलं पाहिजे, त्यांना धम्माचा उपदेश दिला पाहिजे, परित्राण आव्हान शुद्ध महामंगल शुद्धाचा उपदेश करत राहिला पाहिजे, जेणेकरून बुद्ध धम्म संघावर त्यांची अढळ अशी श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. यामुळे त्यांची काय होते, सद्गती होते. ही अशी भयानक काय आहे, तृष्णा आहे. हे तृष्णेचे विळके एवढे भयानक असतात की आपल्याला ते समजून देत नाही का आपल्याला तृष्णा कशी आली आणि कसं आपल्याला त्या तृष्णेमध्ये म्हणून जात. हे सगळे काम लालसेचे काय आहे, तृष्णा आहे. काम याला काय म्हणतात, काम लालसा म्हणतात, त्यांना काय म्हणतात, काम तृष्णा म्हणतात. मी तुम्हाला 2-3 उदाहरण समजून सांगितले की ही तृष्णा कशा प्रकारे येते आणि आपल्याला समजतही नाही का या तृष्णेमुळे कसं आपलं जीवन नष्ट होते. मग काय, एखाद्या माणसानं काहीच काम नाही केलं आणि आला, मग काय त्या माणसाला काय वाटते, आपण मोठं झालो, लग्न झालं, लेकरं पैदा केले, काहीतरी संपत्ती मिळवली, लेकराचं भलं झालं आणि अशातच काय करते, तो समाधानी होते आणि एवढ्यातच मरून जाते. बरोबर आहे की नाही. परंतु तथागत म्हणतात त्यानं काहीच नाही केलं, आला तसा गेला. काय केलं त्यानं स्वतःसाठी काही नाही केलं. त्यानं काय, जे रुटीन संसारामध्ये चालू आहे, काय चालू आहे, पोरगा मोठा झाला का त्याचं लग्न करून द्या, लग्न झालं का त्याचे 2-4 पोट्टे तयार होते, मग त्याचा संसार चालू राहते, पोट्टे मोठे होते, त्याला शिकवते, बस. आणि शेवटी काय करते, मरून जाते. ना समाजाच्या कामी पडत, ना स्वतःच्या कामी पडत. मग तथागत काय म्हणतात, जो जसा आला तसाच गेला. बरोबर आहे की नाही. म्हणून आपल्याला एवढा चांगला मनुष्याचा जन्म भेटला. दुर्लभ आहे या मनुष्याचा जन्म. दुर्लभ मनुष्य भावो इमस्मी लोके. ह्या जगामध्ये मनुष्य भाव, मनुष्याचा जन्म मिळणे हे अति दुर्लभ आहे. आणि तो जर भेटला तर त्याचा आपण सदुपयोग केला पाहिजे. कसा केला पाहिजे, आपण आलो, जन्म घेतला, बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आपल्याला बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न भेटले. या 3 रत्नावर जर आपण आरूढ झालो, त्याचं पालन केलं, शिलाचं पालन केलं, धम्मदेशना ऐकत राहिलं, ग्रहण केली, त्याच्यानुसार पुण्यकर्म करत राहिले तर निश्चितच सद्गती आणि लोकांच्याही सुद्धा कल्याणाच्या कामी पडलो तर किती चांगली गोष्ट होईल, ही सद्गती प्राप्त होते. बरोबर आहे की नाही. परंतु हे जर करत राहिलो तर मी सांगितलं त्याप्रमाणे केलं तर आला तसा गेला, काही कामाचा नाही. शेवटी काय कमावलं, काही कमावलं नाही. आला खाली, गेला तसाच. अशी एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर काय आहे, भवतृष्णा. ही सगळी मी कामतृष्णेची तुम्हाला उदाहरण सांगत आहे. भवतृष्णा म्हणजे काय, एकातून दुसरं उत्पन्न होणे. भवतृष्णा म्हणजे एखादा श्रीमंत माणूस आहे. बघा, एखादा श्रीमंत आहे, सगळं त्याला भेटून राहिलं, बरोबर आहे, गाडी आहे, घोडी आहे, बिल्डिंग आहे, अमुक आहे, टमुक आहे, सगळ्या गोष्टी. मग त्याची इच्छा काय होते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुखाच्या काय होत्या, भेटून राहिल्या. तर यामध्ये काय, तो रममान होते आणि पुन्हा पुन्हा हेच जीवन भेटलं पाहिजे. भवतृष्णा काय म्हणते, हे असंच जीवन मला पुन्हा पुन्हा भेटलं पाहिजे, याले म्हटले भवतृष्णा. म्हणजे चांगलं भेटलं त्याच्यात रममान होणे आणि ते पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी काम लालसा उत्पन्न करणे, याला काय म्हटलं जाते, भवतृष्णा म्हटलं जाते. आणि त्याच्यानंतर विभवतृष्णा काय म्हणते, विभवतृष्णा अशी आहे की ती काय म्हणते, ती एखादे माणूस एखादा असा विचाराचा असते, काही पाप नाही, काही पुण्य नाही, काही जन्म नाही, काही मरण नाही, म्हणजे तो या विचाराचा असते. आणि पाप कर्म केल्याने काही वाईट होत नाही, दुर्गतीले काही जात नाही, चांगलं कर्म केल्यानं काही सद्गती भेटत नाही, काही त्याचा चांगला लाभ होत नाही, आई नाही, वडील नाही, अशा काही विचाराचे लोक असतात, ते दुर्गतीलाच जातात. पण असे विभव तृष्णा म्हटल्या जाते. आणि ह्या तृष्णा आपल्याला काय करते, की दुर्गतीला घेऊन जाते. त्या तृष्णेमधून निघायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे, त्या तृष्णेमधून बाहेर पडायचं आहे. आणि या तृष्णेमधून जर बाहेर पडलो तर मग काय मार्ग आहे तो निर्वाणाचा. त्या निर्वाणाच्या मार्गाने जाता येईल. पण कुठं, केव्हा, त्या तृष्णेमधून निघाल्यानंतर. ह्या तृष्णेतून जर नाही निघालो तर हे जे प्रतित्व समुत्पाद म्हणा किंवा कार्यकारण भावाची जी कडी आहे, त्याच्यानंतर काय ते उपादान होते. उपादान तयार म्हणजे तृष्णेचा विळखा. आपल्याला समजतच नाही तृष्णेनं जीवनभर आपल्याला कसं जाळं टाकलं हे आपल्याला अजिबात समजत नाही. की आहे ते आपलं उपादान. उपादान हे 4 पद्धतीचे असते. काय असते, कामोपादान म्हणजे काम लालसे. काम लालसेमध्ये अधिकाधिक त्याच्यामध्ये रममान होणे, अधिकाधिक. म्हणजे एखादं जर उदाहरण द्यायचं असलं, समजा एखाद्या पोरापोरीचं उदाहरण द्यायचं असलं, एखादा पोरगा काय करते, अति त्या पोरीकडे त्या आवडते म्हणून त्या इकडे रममान होते, तिच्याकडे काम लालसेनं पाहते. समजा जर त्या पोरीनं समजा त्याला प्रपोज नाही केलं तर तो काय करते, द्वेष करते किंवा काय करते, मारू का काय करू काय नाही करू ह्या पद्धतीनं करते. मग समजा भांडण झालं घरचं, घरी त्या पोराच्या आई वडिलाचं, त्या पोरीच्या आई वडिलाचं समजा भांडण झालं तर काय होते, पोलीस स्टेशन मध्ये जा, तक्रार करा. मग काय होते, तो काय करते, अरे हे भेटलं नाही तर अजून वाईट मार्गाने जाते, व्यसन करते. पण त्याच्यातच रममान होते, त्याच्यातच होऊन जाते. मग क्रोध येणे, कोणाचा खून करणे ह्या पण गोष्टी होतात. ह्या कशामुळे होतात,
क्षुल्लक कारणामुळे झाल्या का नाही. सुरुवातीला जर आपण या तृष्णा आणि काम लालसा जर समजून घेतल्या असत्या, ह्या होणार का गोष्टी? अजिबात होत नाही. याले म्हणते कामोपादान, म्हणजे काम तृष्णेनं लालसा उत्पन्न झाली आणि त्याच्यातच समजा त्याचा जीवन गेलं, त्याच्यातच जर मेला, क्रोध होणे, एवढे पाप कर्म होते त्याच्यामुळे का त्याला समजतच नाही का आपण हे केलं कसं आणि आपण याच्यात गेलो कसं. अंदर एक 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 पायरी त्याच्यामध्ये आतमध्ये घुसून जाते. याले म्हणते कामोपादान. तृष्णेचं कोणते? 5 इंद्रियाला जे सुख वाटते त्याच्यामध्ये अधिक रममान होणे आणि त्याच्यातून बाहेर न पडणे म्हणजे ते काय? कामोपादान. त्याच्यानंतर दृष्टीपादान. दृष्टीपादान म्हणजे काय? म्हणजे अंधश्रद्धा. दृष्टीपादान म्हणजे काय? सम्यक समृद्धी, दृष्टी असली पाहिजे आपल्याला. म्हणजे आत्मा आहे, देव आहे, याकडेच आपण काय होतो, यानंच माय भलं होते. आत्मा आहे बा, ज्याचा आहे त्यांना केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. पण बुद्ध धम्म संघामध्ये काय तत्वज्ञान आहे? आत्मा तथागतांनी, बाबासाहेबांनी काय केला? नाकारला आहे. मग आपण काय त्या ती दृष्टी जर तशी ठेवली का ह्या जगात देव नसताना ते देव आहे, देवच माझं भलं करण आणि आत्मा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाते, तोच काही करता आहे, या गोष्टीची जर आपण भावना केली तर ती काय आहे? ती पण दृष्टीचं आहे. काय ते दृष्टीपादान, त्याचं पण उपादान बनते आणि त्यामुळे त्या उपादाने तृष्णेच्या विळखात पडून जाते. त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर कामोपादान, दृष्टी उपादान झालं. त्याच्यानंतर शीलव्रत उपादान. शीलव्रत म्हणजे काय? उपवास करणे, व्रत वैकल्य करणे, यामध्येच माझं भलं होणार. व्रत करत, एखादी बाई म्हणा, एखादा पुरुष म्हणा, जिथं जाईल तिथं व्रत करत राहते, वैकल्य करत राहते, तो काय यज्ञ करत राहते, अजून काय नुसतं तो काय करते उपवास करून माझं यानंच भलं होईल, पुन्हा एवढी आराधना करणे, या गोष्टी ज्या आहे का नाही, यामुळे काय ते पण उपादान आहे. त्या उपादानामध्ये फसला तर तो तिथूनही बाहेर येत नाही. त्याची दृष्टी काय होते, त्याची मेंटॅलिटी तशीच होऊन जाते, त्याच्यातून बाहेर पडत नाही का यामुळेच बा माझं भलं होईल. त्याच्यानंतर काय? आत्मोपादान म्हणजे आत्मा असणे नसणे, या गोष्टीवर श्रद्धा ठेवणे. हे काय आहे? सगळ्या आपल्या बुद्ध धर्मामध्ये काय आहे? अंधश्रद्धा आहे. आणि या अंधश्रद्धेमधून जर आपण बाहेर पडलो मग आपल्याला काय? तथागताचा धम्म दिसते. आणि धम्मच्या वाटचालीने जर गेलं, हे गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा आपण त्याग केल्यानंतरच या गोष्टी आपण जर या मार्गाने गेलो तर निश्चितच आपल्याला काय आहे? ते सुख भेटल्याशिवाय राहत नाही. हे काय सगळे येतात का? बाबासाहेब काय लिहितात? बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये खंड क्रमांक 3 काय आहे? बुद्धाची शिकवणूक. त्याच्यामध्ये काय? धम्म म्हणजे काय? बरोबर आहे की नाही? धम्म म्हणजे काय? सद्धम्म म्हणजे काय? अधम्म म्हणजे काय? तर धम्म म्हणजे काय? तृष्णा त्याग करणे म्हणजे काय? धम्म. आपण वाचतो का नाही? आपण वर्ष वाचताना बुद्धाने धम्म वाचतो, त्यामध्ये लिहिलाय तृष्णा त्याग करणे म्हणजे धम्म होय. धम्म जर पाहिजे नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी तृष्णेचा काय केला पाहिजे? त्याग केला पाहिजे. ज्या गोष्टी गरज आहे त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. पण ज्या गोष्टीची आवश्यकता नाही, आता पुरे झालं रे बाबा, तरी आपण तीच वारंवार तीच त्या गोष्टीच करत राहतो. एवढी भयानक तृष्णा आहे का त्या तृष्णेमधून निघू देते काय? नाही. म्हणून तृष्णा काय आहे? दुःखाचं कारण. तृष्णा काय आहे? हे दुःखाचं कारण आहे. आणि या कारणाला आपण काय केलं पाहिजे? कारणही आपलं आपणच निर्माण केलं तर नष्ट कोणाला करावं लागल? आपल्यालाच करावं लागल. आणि उपदेशक कोण आहे? तथागत आहे, त्यांचा धम्म आहे. त्या धम्मानुसार चालल्यामुळे तो तृष्णा जी आहे ती नष्ट करता येते. आणि अशा पद्धतीची जी तृष्णा आहे ती आपल्याला नष्ट करता येते. अशी ही तृष्णा आहे. या तृष्णेला आपण समजून घेतलं, आपण माझं शांततेनं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि इथेच थांबतो. सर्वांना मैत्री गुरुनं जय भीम.